Hey, hi, I'm Kalyani Bhogle. Starting today, I will be creating an art podcast in English. In each episode, I will be reading from a book that I truly admire. How to Be an Artist by Jerry Saltz. It's full of thoughts and advice for anyone want to live creative life. After each chapter, I will also share a short summary in Marathi in my own words. So all in all, it's Marathi plus English podcast. So let us begin. So let us start from chapter 1, step 1. Step 1. You are a total amateur. Things to think before you even get started. Chapter 1. Don't be embarrassed. Okay, let us start reading. I get it. Making art can be humiliating, terrifying. It can leave you feeling exposed, vulnerable, like getting naked in front of another person for the first time. It can reveal things about yourself that others might find appealing, weird, boring, or stupid. You may fear that people will think you are abnormal, dull, untalented. Fine. When I work, my mind races with doubts. None of this is any good. It makes no sense. Anyone who sees this will know I am dope. But art doesn't have to make sense. Art is like bird song. It's made up of patterns, inflections, shading, shifts, all things that have emotional and perpetual impact. Even if we can never really translate their meanings. Every work of art is culturescape of you, your memories, the moments you spent working, your hopes, energies, and nuances, the times you live in, and your ambitions. Of the things that are engaging, mysterious, meaningful, resistant over time. Don't worry about whether your art makes sense. The faster your work makes sense, the faster people will lose interest. Let us go being good. Start thinking about creating. आता सगळ्यात पहिल्यांदा मला ह्याच्यात जे काय कळलं ना, तर निर्लज्ज व्हा. आता निर्लज्ज म्हणजे काय, तर लोकांसाठी काही करायचं नाही आहे आपल्याला. कोण काय म्हणेल हे फार असतं आपल्याला. एखादं चित्र जेव्हा आपण काढतो तेव्हा बघितल्यावर लोक काय म्हणतील, काय होईल वगैरे हे सगळा विचार करतच आपण काढतच नाही पहिली गोष्ट. तर हे सोडून द्या असं सांगितलं आहे त्यांनी. आणि दुसरं म्हणजे आपलं चित्र एक तर हुबेहूब फार असतं आपल्याकडे. हुबेहूब आलं आहे का, किंवा ते लोकांना कळेल का. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की त्याला अर्थ असलाच पाहिजे, मेक सेन्स झालंच पाहिजे, त्याला अर्थ असलाच पाहिजे, अशी काही कंपल्शन नाही आहे. पण त्यांनी क्वालिटीज काय सांगितल्या आहेत आर्टच्या, तर आर्टच्या क्वालिटीज अशा आहेत की तुमची एवढी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे त्या आर्ट वर्क करताना की तुमचे सबकॉन्शियसली कॉन्शियसली तुमच्या मेमरीज, तुम्ही जे काय जे अनुभव केलेला आहे, तुमचे फिलिंग्स त्यात आपोआप उतरतील. आणि बिलीव्ह मी खरंच उतरतात. मी माझ्या अनुभवावरनं सांगते. जर तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल आर्टमध्ये तर ते उतरतात. आणि त्यांनी काय सांगितलं, ते इट्स लाईक अ बर्ड सॉन्ग. त्याला काही अर्थ त्याचा कळला पाहिजे आर्टचं असं नाही आहे. त्याच्यातलं शेडिंग, त्याच्यातलं डिझाईन पॅटर्न्स, त्याच्यातलं एक हलकेपणा, रिदम किंवा एक लय, हे ज्या गोष्टी आहेत त्या आल्या पाहिजेत. आणि ते कसं असलं पाहिजे, तर ते थोडंसं गूढ असू शकतं आणि असं पण बनू शकतं ते कालातीत आहे की सगळ्या काळामध्ये ते राहील असे त्यांनी गुण सांगितलेले आहेत चित्राचे. तर तो गुणही सांगतोय आणि करत राहा असंही सांगतोय आणि त्याला अर्थ पाहिजेच असं काही कंपल्शन नाही हेही सांगतोय. तर मला वाटतं आता आपले त्याच्यातले बरेचसे गैरसमज आज पहिल्याच भागात अगदी दूर झालेले आहेत. तर त्याला अर्थ असला पाहिजे असं नाही, फिलिंग आणि इमोशन असले पाहिजे मेन म्हणजे आर्टला. आणि ते सगळं सोडून द्या तुम्ही, की काय होईल आउटपुट वगैरे ते सोडून देऊन करायला लागा असं सांगितलं आहे. आणि मी मुद्दामूनच त्याच्या पुस्तकातलं जे हे नेकेड असं ते चित्र आहे टाकलं आहे त्यांनी पहिल्या पानावर, ते मी इथे टाकलं आहे. तर मला वाटतं आपण पहिला चॅप्टर बराच छान कळलेला आहे आपल्याला. तर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा भाग लवकरच टाकेन मी. चलो बाय.